त्याला सांगितलं, हे पहा कशाला तर बाकीच्या लोकांना मारायचंय फिरायचंय काय करायचंय, तू एक बुक्की मार मला, मी एक बुक्की तुला मारतो, संपला विषय. हारेल ते हारेल. हनुमान रावण हुशार आहे, राजकारणातला आहे. ते म्हणलं पहिला माझा नंबर. अडीच वर्ष ठरले तरी जे हुशार असतात ते 2.5 वर्षाचा नंतर काय भरोसा आहे. जो भरोसा ठेवत नाही त्याचं नाव काय? राजकारणी. तो तरी मारली बुक्की हनुमंताला. ते शरीर वज्रायचे काय होणार, मला त्याच्या हाताला मुंग्या आल्या. ते हनुमंताच्या डोक्यात हेच, रक्त पडले की विरक्त होईल, दुरुस्त होईल, भांडणं बंद होतील. हनुमंताने बुक्की मारली, महाराज बेशुद्ध झाला पण विरक्त झाला. काही कीर्तनातली बुक्की खाऊन बेशुद्ध होतात पण विरक्त होत, माळ घालणार नाही, कधी कीर्तनाला येणार होतच नाही. ते कोण आहेत बोला ना. हनुमंताला एवढा पश्चाताप झाला, दुसरी बुक्की मारली तरी नाही, बेशुद्ध आहे. बेशुद्ध होतात. कधी कधी कीर्तनं ऐकून, ज्ञानेश्वरी ऐकून स्मशानात जाऊन असं वाटतं की खरंच आपल्या जीवनाचं काही खरं नाही. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. रात्रीच माझ्याबरोबर बसला, दोघांनी एक एक मारली. सकाळी तो गेला, आम्ही इथंच. परिवर्तन नाही, तात्पुरतं परिवर्तन, त्याला बेशुद्धी म्हणतो आपण. हे जे तथ्य आहेत विरक्त, त्याचं मूळ आहे प्रतिस्पर्धा. तुमचं प्रेम धनावर नाही, तुमचं प्रेम मुलावर नाही, तुमचं प्रेम मी श्रेष्ठ आहे ही प्रतिस्पर्धेवर आहे. सगळं जग छान मारा तुम्ही, कुठेही जा. अमेरिकेतले लोक म्हणतात आम्ही श्रेष्ठ, ब्रिटन म्हणतात आम्ही श्रेष्ठ, भारत म्हणतो आम्ही श्रेष्ठ. प्रत्येकाला विचार, कोणी अभ्यासच केलेला नाही का श्रेष्ठ नाही, आमचे श्रेष्ठ आहे. बरं आम्ही नाहीच मानणार म्हणल्यावर तुम्ही काय करणार त्याला? लक्षात घ्या, ही प्रतिस्पर्धा आहे. मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ, तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ. किती महान राष्ट्र हे श्रेष्ठत्वाच्या नादात. आज बघा तुम्ही किती भाग्यवान आहेत. तुम्हाला काही माहीत नाही अजून जग कसं आहे. आता जे युद्ध चालू आहे इस्रायलमध्ये आणि हमासचं, तिथल्या लोकांची मनस्थिती पहा. कीर्तनाला करू शकतात ते, त्यांच्या धर्मामध्ये ते जाऊ शकत नाही. त्या देशाची अवस्था आहे. युक्रेनची अवस्था बघा तुम्ही. माऊली म्हणतात भूता परस्परे पडो. किती मोठा मंत्र आहे. हे जर एकत्र असते तर जगाची किती प्रगती होईल महाराज. आणि माझा मुद्दा वेगळा आहे बरं का. तुम्ही शांत रीतीने कीर्तन ऐकतायत, पाऊस पडू नाही तर नाही पडू, शेतकरी घाबरत नाही, कंदे कष्टाला घाबरत नाही. त्यांची अवस्था बघा. कधी बॉम्ब येऊन पडेल ना आपण या जगातून वैकुंठवासी कळत नाही. अशा स्थितीमध्ये ती लोक जीवन जगतायत. लाईट नाही, पाणी नाही, जेवायचा भरोसा नाही, जीवनाचा भरोसा नाही. एक शब्द फार गोड आहे नाथ महाराजांचा, भरतखंडे नरदेह प्राप्ती. हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतामध्ये जन्म येणं, अहो इथं भांडणं जरी असले तर दुसऱ्या वेळेस आम्ही एक होतो. किती भांडण, किती आक्रमण झाले भारतावर. 1000 वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं, 200-250 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. कीर्तन चालूच आहेत, विठ्ठला विठ्ठला. तुम्ही भारत लुटला, कोहिनूर सारखे हिरे नेले, भारताचं ज्ञान नेऊ शकले नाही. याचं नाव भारत आहे. सगळं नेलं तुम्ही, जे भौतिक आहे ते नेलं, समाधान आणणार कुठून? मी बघितलं महाराज, तुम्ही सगळे खेडेगावातले लोक सगळं जग फिरलं. तुम्ही भारत फार भाग्यवान आहेत. इथं 3-3 महिने ठरलेले आहेत, हिवाळा पावसाळा, आणि तिथं कधी पाऊस पडतो, हातात छत्रीच आहे. आणि इतका बर्फ पडतो म्हणून ते जाड कपडे घालतात आणि तोंडाला पावडर लावतात. आमच्या बायांना मी बऱ्याच वेळा समजून सांगितलं पावडर लावू नका, कारण की ते थंडीत राहणारे जे लोक आहेत ना ते पावडर लावतात. हे जे छिद्र असतात ना, हे छिद्र बंद व्हावेत आणि आतली उष्णता आतच राहावी म्हणून पावडर आहेत. आता आपल्यामध्ये पावडर लावलं की उघळा असा येतो. मेकअपची गरज आहे का आपल्याला? आपलं वातावरण नाही, आपली परिस्थिती. आपण परकीयांचं अनुकरण करतो. आपल्या कपडे कसे पाहिजेत. हे धोतर म्हणजे तुम्हाला काय वाटलं? धोतराने तर भारत दिलाय तुम्हाला. लुटलाय कुणी? आता कुणी धोतर घालत नाही, मग लुटतंय कोण? वातावरणानुकूल ड्रेस असावा, माझा बोलण्याचा अर्थ आहे.
वातावरण कसं आहे, थंडीचं वातावरण नाही, विनाकारण पॅन्ट घालताय तुम्ही. उन्हाळा आहे, मोकळी हवा पाहिजे तुमच्या शरीराला, ऑक्सिजन पाहिजे तुमच्या, हे कळतच नाही तुम्हाला. 10-10 महिने पाऊस पडत नाहीत. आपल्याकडून धान्य जातं तिकडं, आणि आपण जे खात नाही ते पाठवतो. आता हे सुपा परिसर आहे, जुन्नर भाग परिसर आहे, बघा बरं तुम्ही, जो चांगला भाजीपाला आहे तो मुंबईला भेटतो, आणि जो पाठवला जात नाही तो आपल्याकडे येतो. बरं पिकवतोय कोण? एवढा मोठा पैसा आहे का? तुम्हाला जाता जाता मी गवळणीचं रहस्य सांगून जातो. लोक आमच्या कृष्णाला बदनाम करतात, हो, तमासगीर पण आणि कीर्तनकार पण, असं मागं लावतात कृष्णाला स्त्रियांच्या मागे. अरे जगद्गुरू येतो, देखना येतो, त्याला मागं लागायची गरज आहे का? त्याच्या मागे लागतात. कृष्णाचं एकही लग्न कृष्णाने स्वतःहून केलेलं नाही. सगळे निमंत्रण आलेले, 8च्या 8. रुक्मिणी असेल, सत्यभामा असेल, आपणहून एकही लग्न केलेलं नाही त्यांनी. एवढी ताकद, आणि ती मागे लागत नाही कुणाच्या. मग अडवलं क्या कळलं. आता तुम्ही सगळे बाजार करणारी लोक आहेत, मला सांगा, बाजाराला तुम्ही आईला पाठवता का नवीन सुनेला पाठवता? बोला ना. नवीन सून आलेली, 1-2 वर्ष झालेत, त्या तरुणीला बाजार करायला पाठवता का तुम्ही? किती साधी गोष्ट भारताला कळली नाही हो. मग दही दूध विकायला जाणाऱ्या सासवा झालेल्या बाया होत्या, आणि कृष्ण त्यांना सांगत होते, ते राक्षस आपल्यावर आक्रमण करतात, त्यांना प्रतिकार करण्यासाठी दही दूध आमच्यासाठी ठेवा, आमचं उरलं तर त्यांना द्या. तुम्ही ज्यांना विकताय ते आमच्यावर अन्याय करतात, म्हणून थांबवा विक्री. हा अर्थ आहे गवळणीचा. आणि आपण अर्थ सांगतो, डोळे मोडीत मोडीत. अरे हाच मोडीत निघालेला आहे. काय कृष्णम वंदे जगद्गुरु, मान तो कृष्ण असा करू शकतो. आणि ही व्याख्याच माहीत नाही आपली भारतीय संस्कृती काय सांगते. पहिलं, जर गावात दरोडा पडत असेल तर तरुण पोरं सशक्त पाहिजेत, काठी घेऊन रात्री ते फिरले पाहिजेत, त्यांना मारू शकतात ते. आणि जर आपली मुलं सशक्त नसतील, हे मुलं आहेत ना, शेवटपर्यंत शब्द लावा बरं का, मुलं, देशातले जवान जर सुरक्षित असले, तंदुरुस्त असले, शत्रूशी मुकाबला करू शकतात. मिलिटरीतले तरुण पाहिजेत, गावातले पुरं तरुण पाहिजेत, आणि भक्कम पाहिजेत, मग ते सामना करू शकतात. त्या मोबाईल आणि कॉम्प्युटरवर एवढे भिंगाचे चष्मे लागलेत, त्यांना आई ओळखू येत नाही, शत्रू काय कळणार? बघा तुम्ही ती भिंगाचे किती. अहो, जग तुमच्यासाठी आलेलं आहे, शरीरच राहिले नाहीत मुलाचे. आमच्या लहानपणी आमचे अनुभव सांगतो तुम्हाला. आम्ही जेव्हा 5वीला गेलो ना, तर आमच्या घरातले काय म्हणले माहिती आहे का? बस झालं तर शिक्षण, ज्ञानेश्वरी वाचता येते ना, द्या सोडून. घरातले लोक का तालमीत गेलं पाहिजे. कोण चांगलं आहे बरं? तालमीतलं ओझं उचलणं चांगलं आहे का शाळेतलं ओझं उचलणं चांगलं आहे? अहो, ताकद जर शरीरामध्ये असली तर तुम्ही जेवणार, तुम्ही भोगणार, जीवन जगणार. परमार्थ नंतरचा विषय, भोगण्यासाठी सुद्धा तुमची लायकी पाहिजे. लक्षात आलं? भोगण्यास पैसा दिला, सांभाळण्याची तरी लायकी पाहिजे ना. म्हणून जुन्या काळामध्ये जुन्या गावांमध्ये तालमी असायच्या, आणि पोरं तिथं असायची. काही उद्देश नसायचं, खाऊन पिऊन जीवन जगा, पुत्रसंतती झाली, पुढचं चालेल. आता त्या 5 वर्षाच्या मुलाला एक तर मोबाईल, त्याच्यावर ऑनलाईन शाळा, त्याच्यात त्या आईला काही कळत नाही, ती ग्रामीणमधून आलेली. पोरगं नेमकं शाळा ऐकतंय का शाळा करते काहीच माहीत नाही. बाप बाहेर गेलेला, कसं करणार तुम्हाला ते? सुख कुठं जातं बघा. आणि असे मारतात महाराज पोरांना, असा त्रास देतात. बरेच पोरं 10वी-12वीला आत्महत्या करतात. ती मुलं आपला वंश वाढवण्यासाठी जन्माला आलीत, नोकरी करण्याकरता आली नाहीत. नसेल एखादं पोरं. आता आमच्या गडावर 100 पोरं आहेत, 10-12 पोरं असे आहेत की अजिबात मेंदूच लागत नाहीत ज्ञानेश्वरीला. मी एका पोराला म्हटलं, एवढ्या 10-15 ओव्याचा अर्थ लिहून आण. महाराज 2 तास मी शेतात काम करतो, पण हे सांगू नका. मग तुम्ही काय करणार? त्याला जबरदस्ती करणार का? ठीक आहे, पण तो अभ्यासात जरी हुशार नसला, गड चांगला चालवतो, हुशार आहे तिथं, तो त्याचा तिथं वापर करा जिथं बुद्धिमान माणसं वापर येऊ शकत नाही. बुद्धिमान माणसं फक्त लांबून सांगतात बरं का, हे असं व्हायला पाहिजेत, तू उतर ना. पुण्याला एका आमदाराच्या घरी चहा घेत होतो, फार जुनी गोष्ट आहे, 20 वर्षापूर्वी. वारकरी आमदार होते,
आणि आमच्याबरोबर आता काही कॉलेजमध्ये असताना 2-3 पिऊन आलेले होते. पिऊन म्हणजे क्लर्क बरं का. सिच्युएशन व्यवस्थित आहे का? मग गावाचं नाव सांगत नाही. फार प्रेम केलं गावाने. संगमवाडी गाव आहे तर मोजे आमदार होते. त्यांच्या घरी आम्ही बसलो. फर्ग्युसन कॉलेजचा पिऊन माझ्याबरोबर आलेला. 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले. आता ते महाराज म्हणून मला बोलवलं. आमच्याबरोबर हे गबाळ. तो काय सांगत असेल त्यांना, महाराज यावेळेस हा पक्ष निवडून येणार नाही. आता ते आमदार माझ्याकडे पाहत होते. महाराज हे म्हणलं असेच आमच्याबरोबर आहे. काय असेच? फार किस्सा चांगले येतच नाहीत.